नमस्कार मंडळी. नमस्कार. माय आली पा आज गावाहून. मामा वारले होते तर मग माय गेली होती तिकडं. 2-3 दिवस ते तिकडच होत्या. आज आल्या त्या 4 वाजता. आज राखाचा कार्यक्रम झाला आणि म्हणून मी आली. राखीचा कार्यक्रम आज होता आहे ना. हा तर काय करते मग आता आता का त्याला काय इलाज आहे? हाव ना, माय लगे बिमार पडली. दवाखान्यातून आली पाय येता येता. दवाखाना बी करून आली. काय इंजेक्शन दिलं का डॉक्टरनं? हा इंजेक्शन दिलं, गोळ्या दिल्या. तेव्हा मला चक्कर आल्यासारखंच होतं. डोक्यात घेतलं असं ना, आता रडू रडू बी डोकं ते दुखतंय छाती ना. दग 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 हा. करायची. काय झालं, मला एकच मामा होता पा, म्हणजे एकच भाऊ होता ना मायला. हा एकच होता. 8-9 बहिणीत एकच भाऊ 8 होता, बहिणी. काय ना? किती बहिणी आहे तुम्ही? 8. 8 बहिणी. 8 बहिणी आहे आणि त्याला एकच भाऊ होता हा आणि लय नवसान झालता. लय नसतं झालता पण ते लय दारू लाडका प्यायचं. होता. बाबाला किती बायका करणं पडल्या? 4. मायला 4 माया आहे. हा. म्हणजे आता एकच आहे. 3 वारलेले. 3 आई वारल्या. सगळ्या आईला पोरं होते का मग? एकीलाच नव्हतं. एकीची 1 पोरगी, हा. एकीची 3 पोरी, नाही एकीची 4 पोरी आणि 5वं पोरग. एक जणीलाच नव्हतं होत. हा एक जणीलाच नव्हतं. आणि तेवढ्या 4 आई मधून त्याला एक भाऊ होता पाम. सगळ्या बहिणी मिळून. हा आणि लहान होता का मोठा होता मग तुझ्यापेक्षा? त्याच्यापासून आपल्यापेक्षा लहान होता. एकच बहीण त्याच्यापासून लहान नसते. साऱ्या 7 मोठाले. आमचे मामा जरा थोडे दारू पित होते माय ना. हा फोकस खराब झालं होतं दारू. दारू बिड्या प्यायचे, त्याच्यामुळं मग ते आजारी पडले. ट्रीटमेंट वगैरे केली, पण मग मागून डॉक्टर म्हणे बाबा यांना खाऊ पिऊ घाला. हा म्हणजे जास्तच खराब झाल्याच्या नंतर त्याच्यावरती विलास बी नाही चालला ना. त्यांनी केला पण काय म्हणजे डॉक्टर 2-3 दिवस त्यांना जे खाऊ लागलं पिऊ घाला, हा, ते खाऊ लागेल पिऊ ते. घाला म्हणे. अगोदरच्या दिवशी फोन आलता तो आहे ना, की मामाचं दुखू राहिलं. हा पण झालं काय, आम्ही इथं नव्हतो. माय म्हणे की शिवकन्याला येऊ द्या, योगेशला आणि शिवकन्याला, आणि मग जाईन. मग जाईन. तर मधीच अशी घटना झाली पहा. पण जाऊ दे मग, आता जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. देवावर झालं तर मग त्याला काय येईल? आले देवाजीच्या मना, तिथं कोणाचे चालेना. तर मामाला भावपूर्ण श्रद्धांजली आपल्या सगळ्या युट्यूब फॅमिलीकडून. आज नव्हते बोलवणार मी आत्याला, कारण की आता सगळ्याच मावश्या थांबलेल्या आहेत तिथं. पण मग मला घरचं खरंच काही काम नाही उरायलं. मग मी आज बोलून घेतलं तर ते 4 वाजता आल्या. आईची अशी अवस्था आहे सध्या. तर सोनूची मम्मी म्हणे की मी स्वयंपाक करू लागते इथं किचन वाट्यावर उभं राहून. काय केलं मग तू? मी आज हे बघ, याच्यामध्ये वांग्याची भाजी केली. वांग्याची भाजी. हा. आणि फिक्क वरण केलं फोडणीचं. अच्छा. याच्यामध्ये भात लावून दिलेला आहे आणि पीठ भिजून दिलं आत्याला. तर असं आहे मग मंडळी. काय म्हणते मग अजून? काही नाही आता, काही नाराज नाही. आता ते झालं ते चांगलं झालं. काय करतो मग आता? तू काय म्हणती? माझं काही नाही. आता जर माझी डिलिव्हरी नाही झाली तर मग त्या जाईल 10व्याला जाईल, 13व्याला जाईल. आणि झाली तर मग सोनूच पप्पा जाण लागन, त्या माझ सोबत लागन. म्हणजे माझी डिलिव्हरी त्यांचं दुःख सोबतच आलं म्हणलं, नाही तर मग त्या आता तिकडच राहिले असते 12-13 दिवस. मग आपला बिजू लागत ना 2-3 दिवसापासून. अर्धा जीव तिकडून अर्धा जीव घरी. बरोबर आहे. त्याला वाटत होतं काय सांगते काय नाही. मला आले विचारलं म्हणून तुला आधी डॉक्टरने काय सांगितलं. म्हणलं डॉक्टरने मी सांगितलं. आता मलाच असं राहिलं, म्हणलं माझंच नाही करता आणि ती कड्या नाही बिल्या आग्रह नाही केला बाई, जाय तू तुपलं घरी तसं आहे. हा बरोबर आहे. हा तुपल्या हिशोबानं जा या असं. बरोबर आहे. आणि आज जेवेल बी नाही आम्ही, त्या बी नाही जेवेल. जेवली होती मी. राग घेऊन गेली होती तिथे, खाल्ली ती. एक पोळी का काय, 1-2 घास अर्धी पोळी थोडे पोट भरतं. आता वरण भात आणि वांग्याची भाजी तुम्ही आहे. नव्हत्या ना तर आम्ही बी आज मी वडा पाहून ते हिला बी खाल्लं. स्वयंपाक केला नाही. आणि यांनी चिवडा खाऊन घेतला. म्हणजे सगळे उपाशीचे आज, त्याच्यामुळे मग मी जर लवकरच लागले स्वयंपाकाला. आता चपात्या झाल्या की आम्ही जेवून घेऊ. मला बी लय भूक लागेली, कारण मी नायला चिवडा आणि ते लाडू खायले ते याचा लाडूचा तरी थोडस पोट भरतं. खोबऱ्याचा लाडू होता आणि पेढे होते जरशे. 2 पेढे खाल्ले. 2 पेढे खायले. पण ते नायलन चिवड्यात काय दम आहे, त्यांना लय पोटात तोडायला लागलो दुपारा माय. आम्ही दोघे असलो इथं असलो की मग साबुदाणा करतो. नाही म्हणले ते तर बळजबरी थोडी साबुदाणा दही हे ते तर पोट भरतं. पण आज मग काय बुकबुकच सुटलेली सगळ्याला. तर असं आहे मग मंडळी. चला धन्यवाद. बाय.